नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. सुरू करूया एक नवीन कथा. नकळत सारे घडले. भाग 1. अभिनंदन विश्वा. पॉलिटेक्निक सायन्समध्ये 100 गुण मिळवल्याबद्दल त्यांनी विश्वाचं अभिनंदन केले. थँक्यू सर, विश्वा म्हणाली. विश्वा, तू येणार आहेस का लवकर? आपल्याला ऑफिसमध्ये बोलवले ना? पाठून तिचा आवाज आला. ऑफिसमध्ये? अगं कधी? कोणी? विश्वा गोंधळून म्हणाली. डोळ्यांनी इशारा करत ती बोलली. अगं हो, बोनाफाईड सर्टिफिकेट कलेक्ट करायची आपल्याला. मगाशी तो शिपाई आला होता सांगायला. तू ऐकलं नाहीस वाटतं. तुझंही नाव होतं त्यात, म्हणून म्हटलं सोबत जाऊ. तिने पटापट बोलून संपवलं. हो हो, जाऊया म्हणत विश्वात जे काय समजायचं ते समजले. अरे अश्लेषा, तुझंही अभिनंदन, मराठीत प्रथम आल्याबद्दल. थँक्यू सर, ती त्याच्याकडे न बघताच उद्गारली. विशू, तू ये मागून, मी पुढे जाते, असं म्हणत ती तडातड निघून गेली आणि विश्वा आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. विश्वा, हे खरं नव्हतं ना? तो उद्गारला. हो सर, पण मलाही कळालं की ती अशी का बोलली. विश्वा म्हणाली. पण मला माहीत आहे ना, त्याने हळूच म्हटलं. काही म्हणालात का सर? विश्वाने विचारलं. नाही ग, काही नाही, तू हो पुढे, मी आलोच, असं म्हणत तो पुढे गेला. तर हा संवाद होता सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनीमधला. हो, ती त्याची विद्यार्थिनी होती, अश्लेषा. अश्लेषा गर्दे, वय वर्ष 18. दिसायला साधीच, साधारण गोऱ्या रंगाचे, लाल चुटूक ओठ, जराची स्थूल जरी असली तरी तिचे डोळे फार बोलके होते. ती जरी काही बोलत असली तरी तिच्या डोळ्यातून तिला नेमकं काय बोलायचं आहे ते सहज कळायचं. त्यात फार बडबडी. तिला लेखन वाचनाचा छंद होता. कविता, कथा लिहायची. तर तो तिच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचा शिक्षक होता. 29 वर्षाचा तरुण, सडपातळ शरीरयष्टी, गोरापान चेहरा, अशा त्याचं नाव होतं मुकुंद बर्वे. त्याची शिकवण्याची शैली छान होती. अगदी कोणीही त्या शैलीच्या प्रेमात पडावं. त्यामुळे तो तिचा आवडता शिक्षक होता. तोही कॉलेजला असताना कविता करायचा. त्याचमुळे 2 वर्ष झाली ती त्याच्याकडे त्याची एक कविता मागत होती. तिची 12वी झाली, निकाल लागला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याच्या विषयात प्रथम आली होती आणि तिने पुन्हा त्याच्याकडे कवितेची मागणी केली होती. त्याने पाठवली नाही म्हणून ती त्याच्यावर रुसली होती. आज सारे जमले होते. तिच्या बॅचच्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यासाठी. तो तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता, पण आता त्याला तिचा रुसवा घालवावा लागणार होता. तो तिला शोधत वाचनालयाजवळ जात होता, कारण त्याला माहीत होतं ती तिथंच असेल. त्याला ती वाटेतच भेटली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहत होती. चेहरा उदास दिसत होता तिचा. त्याने तिच्या जवळ जात तिला हाक मारली. अश्लेषा. ती जायला वळली. तितक्यात त्याने तिचा हात हळूवारपणे धरला. ती वळली. 2 क्षण शांतता पसरली. तिची नजर खाली गेली आणि ती किंचित लाजली. हे त्याच्या नजरेतून सुटले नाही. पण लगेच सावरून ती खालमानेनेच म्हणाली. सर, हात सोडा. उगाच कोणी पाहिलं तर तुम्हाला नावं ठेवतील. माझी एवढी काळजी करतेस, मगाशी आणि आत्तासुद्धा मला टाळत का होतीस? आणि पाहू देत कुणी पाहिलं तर, मला भीती नाही वाटत, तो बोलला. एवढं बोलणं होत असतानाही हात हातातच होता. तो सोडत नव्हता आणि तीही पुढाकार घेत नव्हते. पण मला वाटते तुमची प्रतिमा एक आदर्श शिक्षकाची आहे. ती माझ्यामुळे डगाळू नये असं मला वाटतं. तिने लगेच हात मागे घेतला. तेवढ्यात पाठून आवाज आला. मुकुंद. पाठून एक शिक्षिका त्याला हाक मारत होत्या. ती तिथून मैत्रिणीच्या घोळक्याकडे गेली. कार्यक्रम सुरू झाला.
सगळ्यांना सर्टिफिकेट्स देण्यात आली. आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत होती. एक मुलगी आत्ताच एक नृत्य संपून गेली होती आणि सूत्रसंचालन करणारी मुलगी काही बोलणार त्याआधीच आवाज आला. रुसवा तुझा घालवायचा कसा, रुसवा तुझा घालवायचा कसा, प्रश्न पडलाय हा मला असा, प्रश्न पडलाय हा मला असा. डोळ्यातली ही उदासीनता, डोळ्यातली ही उदासीनता जाईल का ऐकून ही कविता. होती मागणी तुझी छोटीशी म्हणून मीही झालो कवी फक्त तुझ्याचसाठी. होती मागणी तुझी छोटीशी म्हणून मीही झालो कवी फक्त तुझ्याचसाठी. ती कविता तिने अगदी मन लावून ऐकली होती आणि तिथे कविता समजणारे आणि रसिक मानणारे मनाने ऐकणारे खूप कमी जण होते. त्यामुळे त्यातल्या भावना आणि संदेश फक्त तिच्यापर्यंत अचूक पोचला होता. तो कविता करत प्रेक्षकातून स्टेजवर आला होता. आता उतरणार एवढ्यात एका शिक्षिकेने मिश्किलपणे विचारले, मुकुंद कविता संपली. किती कोणासाठी हेही सांगायचं असतं. खाली मान घालून ऐकणाऱ्या तिने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि डोळ्यांनीच न सांगण्याचा इशारा केला. अनुराधा माझी विद्यार्थिनी, तो बोलला. विद्यार्थ्यांमध्येच एकच गलका उडाला, कारण त्याने मुलीचं नाव तर घेतलं होतं. कुठला वर्ग, त्या शिक्षिकेने प्रतिप्रश्न केला. 12वी कला ब, तो म्हणाला. ती भांबावून गेली, कारण त्याने वर्ग तिचाच सांगितला होता. अनु हे तिला आवडणारं नाव होतं. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप व इतर जागी खास करून तिच्या कथा कवितांच्या खाली आवर्जून ती हेच नाव लिहायची. पण त्याने राधा का म्हटलं ह्याची तिला जराशीही चाहूल लागली होती, पण पूर्णपणे खात्री नव्हती. पण इथे सगळेच अनुराधाला शोधत होते, पण कोणाच्याही शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिच्या बाजूला असलेल्या विश्वाला मात्र कळत होतं, कारण त्या दोघींची एकदम घट्ट मैत्री होती. पण तीही गप्प राहिली. पण अनुला कोपरखळी मारून तिने खात्री करून घेतली आणि अनुनेही जास्त ओढेवेडे न घेता हसून होकार दिला. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात तिच्या फोनवर व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यावर नाव मुकुंद सर असं होतं. कशी वाटली कविता, तिने रिप्लाय दिला. छान होती. त्याने जास्त वेळ न दवडता सर विचारलं, कार्यक्रमानंतर घरीच जाणार आहेस ना. हो, तिनेही सहज रिप्लाय दिला. माझ्यासोबत येशील, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे तुला आवडत असेल तर येते मी, पण कसे आणि कुठे जाणार आपण. माझ्याकडे रेनकोट नाही आहे. काळजी करू नकोस, 4 व्हीलरने जाणार आहोत. आणि मग दोघे ऑफलाईन गेले. विश्वा सगळं वाचत होती. ती हसली. कार्यक्रमानंतर सगळे एकमेकांचा निरोप घेऊन बाहेर पडली. तीही त्याची वाट बघत गेटपाशी थांबली. एकवार चाट वाचून आणि तारीख तपासून तिने खात्री करून घेतली की हे तिचे स्वप्न नव्हतं. तो आला. ती पाठीमागे बसणार तेवढ्या त्याने पुढचे दार उघडले. ती छत्री मिटून आत बसली. जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. पाऊस धोधो कोसळत होता. गाडीच्या काचा बंद होत्या. आत सारं थंड होतं. तिने मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घातली होती. पाठीवर वेणी सोडली होती. त्यालाही निळ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट शोभून दिसत होती. गाडी 2 पावलाच्या दिशेने धावत होती. तिने फोन उचलला आणि आईला फोन लावला. हॅलो आई, आज मी मैत्रिणीसोबत जाते, जरा उशीर होईल. आईचं बोलणं संपल्यावर परत म्हणाली, जाऊ दे ना प्लीज, खूप दिवसांनी भेटलो ग. थँक्यू आई म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर ती आणि तो तिच्या कॉलेजविषयी बोलले. शेवटी तो म्हणाला, एक पर्सनल प्रश्न विचारला तर राग तर नाही ना येणार. नाही सर, विचारा. तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का. धीर एकवटून त्याने विचारले. नाही सर, होता पूर्वी. खरं तर होते. 4 जणांनी विचारलं होतं मला आणि मीही होकार दिला होता, पण काही कारणामुळे नाही टिकू शकली ती नाती. ती म्हणाली, पण का.
काय कारण होते? त्याने लगेच विचारले. कारण सर्वांना शरीर भूक मिटवायची होती माझ्याकडून, आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे. माझ्या जोडीदाराकडूनच काही वेगळ्या अपेक्षा आहेत, आणि आता मी ठरवले तसा कोणी असल्याशिवाय हो म्हणायचं नाही. म्हणून सध्या मी त्या सगळ्यापासून लांब आहे. ती खिन्न मनाने म्हणाली. तुला कसा जोडीदार हवाय? तो शिकलेला. मला राग लगेच येतो, त्यामुळे समजा तसा काही प्रसंग आला तर आरेला कारे न करता मला समजून घेणारा, माझ्यावर विश्वास ठेवणारा. मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या बाबांच्या अटीनुसार आमच्या जातीधर्मातला माझ्यासाठी सर्वात आधी मानवता धर्म, पण बाबांच्या एवढ्या इच्छेचा मान राखणं हे मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि रूपाने जास्त देखणा नसला तरी चालेल, पण मनाने चांगला असावा. तिने आपलं मन मोकळं केलं. आणि वय? त्याने परत विचारले. थोडासा मोठा असला तरी चालेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी असेल ना, तर जास्त समजूतदार असेल. आणि शरीराचं म्हणाल तर ती वेगळी गोष्ट आहे. मी पूर्णपणे त्याला सर्वस्व अर्पण करेन यावर त्याचा विश्वास असावा, आणि माझ्या प्रेमाचा शेवट सप्तपदीत व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याने अचानक गाडी थांबवली. ते एका निर्जळ माळावर थांबले होते. पाऊस कमी झाला होता. मेघांचा गडगडाट सुरूच होता. चल, आपण मागच्या सीटवर जरा बसून बोलायचं आहे. दोघे मागच्या सीटवर बसले. पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आपटत होते. त्याने बोलायला सुरुवात केली. मी काही बोलायच्या अगोदर मला वचन दे की मी जे काही सांगेन ते जर तुला पटलं नाही तरीही त्याचा आपल्या आत्ताच्या नात्यावर काही परिणाम होता कामा नये. तिने मान डोलावली. त्याने पुन्हा हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागला. अनु, मला तू आवडतेस. गेली 2 वर्ष प्रयत्न करतोय सांगायचा, पण हिंमत होत नव्हती. पण आज ती केली आणि बोललो. मला तू तुझ्या साऱ्या गुणदोषासकट मान्य आहेस. बोल, होशील का माझी राधा? त्याने एका दमात सारं सांगितलं. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागली. अहो पण सर, आपल्या वयात 10 ते 12 वर्षाचा अंतर आहे, आणि समाज काय म्हणेल त्यात आपले आईवडील ऐकतील का? आणि सर, मीच का? माझ्यात आहे तरी काय एवढं? त्यात मी हट्टी आहे, रागीट आहे, आणि हे असे ओबडधोबड शरीर. चेहराही काही खास नाही दिसायला, आणि तुम्ही एवढे देखणे आहात, आणि तुम्हाला तुमच्या वयाची तुम्हाला साजेशी आणि देखणी हुशार मुलगी मिळेल की? हो, मान्य आहे, वयात अंतर आहे, पण काळजी नको करू. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तुझ्यासाठीच भरभरून आयुष्य जगेल, आणि अर्ध्यावर सोडून गेलो तरी उणीव भासणार नाही एवढं प्रेम देईन. त्याने असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. तो हसत उद्गारला. अगं ये वेडाबाई, रडतेस काय? मी आपलं सहज बोललो. तर ती जरा रागातच म्हणाली. सहज म्हणून काय मरणाच्या गोष्टी करायच्या? बरं, चुकलो, परत नाही करणार मरणाच्या गोष्टी. तू म्हणालीस समाज काय म्हणेल, तो आज म्हणेल, उद्या म्हणेल, आणि परवा विसरून जाईल. आणि आईबाबा, त्यांना समजावून सांगू ना आपण. शेवटी आईबाबा आहेत ना, ऐकतीलच. तुझं काय मला सांगता येणार नाही, पण तुझ्या रूपापेक्षा तुझे इतर गुण मला अधिक प्रिय आहेत. 1-2 वाईट गुण सगळ्यांकडेच असतात गं, पण ते सावरून घेता येत नसतील तर तो जोडीदार कसला? मला तू जशी आहेस तशी हवी आहेस. बाकीचं सारं मी नीट करेन. तू फक्त तुझ्या मनातलं मला सांग ना, होशील का माझी? हो, ती खालमानेने म्हणाली. पावसानेही जोर धरला होता. अजून दोघे दूर दूर बसले होते. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरवले आणि इशाऱ्याने तिला जवळ बोलवलं. इश्श, मी नाही जा, मला बाई लाज वाटते. ए ना. तेवढ्यात वीज कडाडली आणि ती त्याला बिलगली. काय ग, लाज गेली वाटतं? हो, काही तरीच काय, मला विजेची प्रचंड भीती वाटते, म्हणून हे सोडा ना, असं म्हणत ती सुटण्याचा लटका प्रयत्न करत होती. असं होय, आमच्या मॅडमना कशाची तरी भीती पण वाटते म्हणा.